नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे, ढवळेश्वर रस्त्याच्या निकृष्ट कामावर कैलास गोरंट्याल संतप्त. पावसात रस्त्याची खडी उघडी पडली, कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या निदर्शनास प्रकरण आणणार. ढवळेश्वर रस्त्याचा मुद्दा आता थेट नितीन गडकरीच्या दरबारात. केंद्रीय मंत्र्याच्या निदर्शनास प्रकरण आणणार. शासनाच्या निधीचा गैरवापर होतोय का? रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी. शहरातील ढवळेश्वर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजूर चौफुली उड्डाणपुलापासून ढवळेश्वरकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना पावसामुळे रस्त्याची खडी उघडी पडून ठिकठिकाणी खड्डे पडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महानगरपालिका हद्दीत येणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकसित केला जात आहे. मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच त्याच्या कामाचा दर्जा उघड होत असल्याचे गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. पावसामुळे रस्त्याची खडी उघडी पडणे, ठिकठिकाणी तडे जाणे आणि खड्डे पडणे यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गोरंट्याल यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन रस्त्याच्या कामाबाबत चर्चा केली. तसेच या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची तांत्रिक तपासणी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान जनतेच्या पैशातून होणारे विकास काम दर्जेदार असणे आवश्यक आहे. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्याची अशी अवस्था होत असेल तर कामाच्या गुणवत्तेची तपासणी होणे गरजेचे आहे, अशी भूमिका गोरंट्याल यांनी मांडली. या प्रकरणाचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ढवळेश्वर रस्त्याच्या कामावरून आता प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. निधीचा योग्य वापर होत आहे का? कामाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्यात आली आहे का? आणि संबंधित कंत्राटदाराकडून कामाच्या निर्धारित निकषाचे पालन केले जात आहे का? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच तडे आणि खड्डे पडत असल्याने संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून दोष दूर करावेत आणि कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. पासून तर ढवळेश्वर आणि राजूर चौफुली तक मागच्या महिन्यात एक रोडचा उद्घाटन झाला आणि त्या रोड आता परिपूर्ण झाले नाही, पण या पहिल्या पाऊसमध्ये रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले. त्याबद्दल मी कमिशनरला भेटलो, पण त्यामध्ये असं आहे की ते रोड नगर परिषद महानगरपालिका हद्दीच आहे. पण त्यावेळचे कमिशनराने त्याला एनओसी पीडब्ल्यूडी दिलेली, मग तो प्रॉपर्टी काम पीडब्ल्यूडी करतायत. आम्ही त्याची चौकशी करणार आहे, कारण हे पैसे नितीन गडकरी साहेबांना पाठविलेले आहेत आणि मी स्वतः हे सर्व प्रकरण नितीन गडकरीच्या कानावर टाकणार आहे.